नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। टोटल 500 प्लस रिक्त पदांची मोठी भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये तुम्ही 10वी पास असाल तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। तर सुरुवातीला भरतीबाबत ठळक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एकूण जागा किती असणार आहे, कोणकोणती पदे या विभागामार्फत भरल्या जात आहे, एकूण शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, त्यानंतर परीक्षा फी किती लागणार आहे, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी काय असणार आहे, असे ठळक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी या भरतीबाबत इथे देण्यात आलेले आहे। संपूर्ण माहिती या पदभरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या विभागामार्फत ही पदभरती या ठिकाणी होत आहे त्या विभागाचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे। नाल्को या विभागामार्फत म्हणजेच नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही पदभरती या ठिकाणी होत आहे। गव्हर्नमेंट अंडर कंपनी या ठिकाणी असणार आहे, तेव्हा घाबरण्यासारखे कोणतेही कारण नाही। एक कायमस्वरूपी नोकरी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। नक्की या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे त्या पदाची नावे इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एकूण 14 पदे या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यासाठी 518 रिक्त पदसंख्या इथे दिलेली आहे। तर कोणकोणत्या पदासाठी किती रिक्त पदसंख्या याची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत आहे, परंतु काही इतरत्र शिक्षण पात्रता सुद्धा इथे लागणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पद क्रमांक 1 करिता BSc केमिस्ट्री असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 2 करिता तुम्ही 10वी उत्तीर्ण, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टेक्निशियन मेट्रोट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक किंवा फिटरमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर पद क्रमांक 2 साठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 3 करिता 10वी उत्तीर्ण व फिटरमध्ये ITI झालेले असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण, इलेक्ट्रिशियनमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 5 करिता 10वी उत्तीर्ण व इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर पद क्रमांक 5 साठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 6 साठी जिओलॉजीमध्ये BSc उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 7 करिता 10वी उत्तीर्ण, त्याचप्रमाणे MMV डिझेल मेकॅनिकमध्ये ITI उत्तीर्ण असाल व अवजड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर पद क्रमांक 8 साठी मायनिंग किंवा मायनिंग इंजिनिअरिंगचा डिप्लोमा व मायनिंग फोरमनचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर पद क्रमांक 8 साठी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर पद क्रमांक 9 करिता 10वी उत्तीर्ण व मायनिंग मेटचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर पद क्रमांक 10 करिता 10वी उत्तीर्ण व मोटर मेकॅनिकमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो, पद क्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण व प्रथमोपचार प्रमाणपत्र व 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी पद क्रमांक 11 साठी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर पद क्रमांक 12 करिता 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण असाल किंवा लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा व 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी पद क्रमांक 12 साठी अर्ज करू शकता। त्यानंतर पद क्रमांक 13 मध्ये 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण प्लस GNM किंवा BSc नर्सिंगचा डिप्लोमा किंवा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर पद क्रमांक 13 साठी सुद्धा तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। त्यानंतर शेवटचे पद क्रमांक 14 साठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा डिफॉर्म किंवा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही पद क्रमांक 14 साठी अर्ज सादर करू शकणार आहात। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एकूण 14 पदे या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या 14 पदांसाठी त्या पदानुसार शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो, शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या पदासाठी किती वयाची अट या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर पद क्रमांक 1 ते 7 करिता
त्याचप्रमाणे 9 आणि 10 साठी 18 ते 27 वर्ष वयाची अट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 8 साठी 18 ते 28 वर्ष, त्यानंतर पद क्रमांक 4 साठी 18 ते 43 वर्ष, त्यानंतर पद क्रमांक 11 ते 14 साठी 18 ते 35 वर्ष अशी वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर SC ST प्रवर्गाकरिता 5 वर्ष सूट असणार आहे, तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्ष वयाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी वेतन व भत्ते किती असणार आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो या ठिकाणी या पदांसाठी वेतन व भत्ते किती मिळणार आहे, तर सुरुवातीला या ठिकाणी मित्रांनो बघू शकता ऑपरेटिव्ह ट्रेनी आणि सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी यांच्याकरिता मित्रांनो 1 वर्षाची या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टायपंड 12,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 1 वर्ष या ठिकाणी तुमचे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये स्टायपंड इथे दिल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा या ठिकाणी परमनंट बेसिसवर या ठिकाणी तुम्हाला घेतल्या जाईल तर ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनिंग करता वेतन या ठिकाणी 29,500 ते 70,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे, तर सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनिंग करता 36,500 ते 1,15,000 रुपये पर मंथ या ठिकाणी वेतन तुम्हाला आणि इतर काही भत्ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे वेतन व भत्तेबाबत माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी निवड प्रक्रिया बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे. टोटल 100 प्रश्न या ठिकाणी या एक्झाम मध्ये असणार आहे. त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी 120 मिनिटाचा टाइम या ठिकाणी असणार आहे. MCQ टाईपचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी या लँग्वेज मध्ये तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा इथे देऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती निवड प्रक्रियेबाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देणार आहे, तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती PDF डाउनलोड करून या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नोकरीचे ठिकाण बघू शकता. संपूर्ण भारतामध्ये ही भरती या ठिकाणी होत आहे. टोटल 518 रिक्त पदसंख्या इथे दिलेली आहे. तर संपूर्ण भारतामध्ये ही पदभरती या ठिकाणी होत आहे. त्यानंतर परीक्षा फी या ठिकाणी किती लागणार आहे, तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे. SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरिता कोणती फी या ठिकाणी देण्यात आलेली नाही. फक्त जनरल OBC EWS कॅटेगरीचा 100 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी बघू शकता. तर नाल्को विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या वेबसाईटची लिंक सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता 31/12/2024 ही तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अद्यापही ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली नाही. 31/12/2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे. तर 21 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. टोटल 500+ रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती 14 पदांसाठी या ठिकाणी होत असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा. अशा प्रकारे या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.